एक मोठी बातमी आपल्या समोर येते. मंत्री गोगावलेंचा पुत्र 24 दिवसांपासून पोलिसांना सापडेना. विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला. महाड मारहाण प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचा कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे. त्यामुळे विकास गोगावले सध्या यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. 2 डिसेंबर 2025 रोजी महाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान सुरू होते. तेव्हा विकास गोगावले आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि या प्रकरणी विकास गोगावले यांच्यासह 29 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र तेव्हापासूनच सर्व आरोपी फरार झाले. त्यानंतर विकास गोगावले यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. महाड नगरपालिका निवडणुका काळात मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक 2 मध्ये झालेल्या शिंदे सेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील मारहाण प्रकरणी विकास गोगावले यांचा माणगाव कोर्टाने 2 वेळा आणि मुंबई कोर्टाने 1 वेळा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता विकास गोगावले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विकास गोगावले गेल्या 24 दिवसांपासून फरार असल्याची माहिती मिळत असून राष्ट्रवादीचे नाना जगताप देखील मारहाण प्रकरणानंतर फरार आहेत. त्यामुळे हा फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, महाड.